की बाबा जिनियस असं आहे, म्हणजे याने प्रोग्रेस होते. आम्ही फक्त अभ्यास करून घेतो. आम्ही अभ्यास म्हणजे शिकवत नाही, पण करून घेतो असतो. बरोबर लावासाठी त्यांनी हे केलं होतं. आम्ही पहिले नाही म्हटलं होतं ना. बरोबर राईट नाही म्हटलं ते काय डबल डबल त्यांना बरोबर सर्व हे होईल म्हणून एक दिलं होतं का टार्गेट का हे इतका अभ्यास आहे तुला, ते करून झालाच पाहिजे, right. झालाच पाहिजे. आणि आल्यानंतर मग त्याच्याकडून ते घेत होते पेपर्स वगैरे तर त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन आम्हाला पण होतं. पेपरचे म्हणजे मेथड कशी असते, सोडवाची पद्धत कशी असते, मार्किंगची पद्धत कशी असते, ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. चांगला इम्प्रुव्हमेंट झालं. मराठीमध्ये 70 पर्यंत घेत होतं मार्क आधी. ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत होत्या त्याच्या पूर्वी ग्रामर. पण त्याच्यानंतर मग आता 97 मार्क्स जे पेपर सोडवून चेक केले जात होते त्याच्यावर आम्हाला माहित पडत पुढे मिस्टेक होऊन राहिली. आणि मग कसं पॅरेग्राफ सोडा लागते, कुठे म्हणजे पेपरमध्ये त्याला म्हणजे मार्क इम्प्रूव्ह करण्यासाठी इम्प्रेशन म्हणजे पडलं पाहिजे त्याच्यावर, त्यासाठी काय करावं लागतं, सर्व टिक मॅडमने दिल्या. बरोबर जिनियस आहे तसं म्हणजे लावलं पाहिजे. घरच्या अभ्यास संदर्भात त्याच्यामध्ये काही विशेष पुढे जायचं नाही, काही नाही. फक्त घरी पेपर सॉल्व्ह करून देणे आणि आपलं मिस्टेक कुठे होते त्याच्यावर गायडन्स आणि मग ते कसं इम्प्रूव्ह करायचं आपल्याला. आणि जिनियसचा फायदा विद्यार्थ्यांना याचा होतो असं तुम्हाला वाटतं का? होतो, कारण ते म्हणजे स्किल इम्प्रुव्हमेंट होते त्याची. बरोबर. कारण तो अभ्यास तर करतो असतो, पण त्याला माहित नसते की आपण पुढे चुकतो. आणि एकदा ते आपल्याला लक्षात आलं तर आपण दुसऱ्यांदा ते चूक करणार नाही. करत. बरोबर.